ओडोमॉस ओळखायचं म्हणलं ना तर ह्याचे पानं थोडेसे कडवट लागतात. ऑइलसाठी केला जातो, म्हणजे मसाजचं ऑइल जे बनवतात. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मस्त ना? आज परत आलं तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर मित्रांनो, सकाळचे 9:15 झालेत. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय शिवराय. तर मित्रांनो, आपण काल रोह्याला गेलो होतो. आपलं सगळी कामं वगैरे सगळी झालेली आहेत. आता एक काम पेंडिंग आहे, तर ते आता मला वाटतं पुढच्या आठवड्यात होणार आहे आपलं. पण बघू आता काय करता येईल. आणि आपली सकाळची जी कामं असतात तर ते कामं झालेले आहेत. व्हिडिओ अपलोड वगैरे एडिटिंग करून झालं. एडिटिंग तर रात्रीच केलं होतं, पण अपलोडिंग बाकी होता. आपणाला आता एक स्वामी संपदाचा व्हिडिओ एडिट करायचा आणि परत अपलोड पण करायचा आहे. एडिट झालेला आहे अर्धा, पण अर्धा आता पटापट करून टाकू. श्रीवर्धनला जायचं आहे आपणाला, कारण की उद्या पुण्याला जाणार आहे ना. उद्या किंवा परवा असं 2 दिवसात पुण्याला जाणार आहे. तर त्याच्या आधी थोडीशी डॉक्युमेंट घेऊन जायचे जाताना, त्यामुळं श्रीवर्धनला जायचे आपल्याला. तर आपण चाललं आहे गेटकडे, कारण की पुनर्नवाचं एपिसोड आहे ना ताईचा. तर त्याच्या संदर्भात ते पुनर्नवाचं झाड जे आहे तर त्या झाडाचं शूटिंग घेऊन यायचे आपल्याला, म्हणून आपण चाललं आहे गेटकडे. लवकर पूजा वगैरे आटपली आणि मग लगेचच आपण पुढच्या कामाला सुरुवात करतो. तर चला जाऊन आता मस्तपैकी फटाफट शूट घेऊ त्याचं. तर मित्रांनो, हे आहे पुनर्नवाचं झाड. त्याचं औषधी उपयोग भरपूर आहेत त्याचे. आता कुंडीत लावलेलं आहे मी पण. असे पुनर्नवाचे आपल्या इकडे गावाकडं म्हणजे माळरानाला दगडावर खूप असतात. हे याचा औषधी उपयोग पण खूप आहे. आणि याचा औषधी उपयोग जाणून घ्यायचा असलं तर स्वामी संपदा चॅनलवर आता लेटेस्ट व्हिडिओ पडलेला आहे, तर त्याच्यावर बघा. तर मित्रांनो, आत्ताच आपण पुनर्नवाचं शूटिंग घेतलं, म्हणजेच त्या झाडांचं शूट घ्यायचं होतं ना. आता ताईचा एपिसोड एडिट करायला चालू आहे. छोटे छोटे क्लिप पाहिजे होते ना, तर त्याच्यासाठी ते क्लिप शूट करायला गेलो होतो. आता ते झाड कुंडीमध्ये लावलेलं आहे, पण तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा स्वामी संपदावर, कारण की त्याचा आयुर्वेदिक उपयोग खूप हे आहे. ते किडनीसाठी स्पेशल आहे झाड ते, म्हणून किडनीसाठीच म्हणून नाही, असे भरपूर वेगळे त्याचे अवयव आपणाला वापरतात. म्हणजे पान, फूल, फांदी, मुळं, ह्याच्याबद्दल ताईनं सांगितलेलं आहे की पुनर्नवाचं काय काय उपयोग केला जातो. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा त्या चॅनलला जाऊन. तर चला आपणाला आता जायला, आपण चाललो आता स्टुडिओमध्ये. नाश्ता आणखीन केलेला नाही, पण नाश्ता आता नंतर जाऊन करू. त्याच्या आधी ते थोडंसं अर्धाच राहिला एपिसोड, आणि ते पटापट करून घेऊ आणि मग जाऊ, कारण की परत आपणाला तहसीलला पण जायचं आहे. आणि आज मंगळवार आहे, व्हिडिओ लेट पडणार आहे त्याच्यामुळं, कारण की काल पण आपण बाहेर गेलो होतो ना, सर्व्हिसिंग वगैरे होती आपल्या गाडीची, त्याच्यामुळं. चला पटापट आता एडिट करू काय होईल तेवढा, आणि जमलं तर एक्सपोर्ट झाला तर मग जाताना श्रीवर्धनला घेऊन जाऊ, तिकडे जाऊन अपलोड करू. असं जरूर नाही की लॅपटॉपवरच व्हायला पाहिजे, ते मोबाईलवरून पण अपलोड करता येतो. तर चला आता आलो आपण स्टुडिओमध्ये. आज उचक्या लागतात खूप, आणि आता आपल्याला परत आपला सेटअप जोडायला लागणार आहे. चला ते जोडून घेऊ पटापट सेटअप आणि काम करून घेऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ आपला एडिट झालेला आहे आणि आता एक फायनल आउटपुट चालू आहे, आणि नंतर एक्सपोर्ट मारायचा आहे. त्याच्या आधी आपला प्रिंट पण काढायचा आहे. तर चला हे बघा, आता व्हिडिओ चालू आहे. कुछ लोगों को मूत्र मार्ग में यानी कुछ महिलाओं को योनि मार्ग में काफी जलन रहती है, तो फिर कोई संक्रमण होने की, आजकल आप देखेंगे महिलाओं को, पुरुषों को काफी यूरिन इन्फेक्शन की बीमारी रहती है. बीमारी नहीं, कुछ तकलीफ होती है. तर आता एक्सपोर्ट होऊन जाईल 10 मिनिटात. आता काही वेळ नाही लागणार, पटापट होऊन जाईल. तर इकडे प्रिंटिंग पण चालू आहे आणि साईडला एक्सपोर्ट पण व्हिडिओ लावू आता. तर चला, आणि पटापट आवरून आता आपणाला जायचं आहे श्रीवर्धनला. आपली सगळी कामं झालेली आहेत. थोडंसं प्रिंट करायचं तेही झालं, आणि आपला एडिटिंगचा व्हिडिओ जो एक्सपोर्ट मारायचा होता ना, तर तोही एक्सपोर्ट मारला, अपलोड झाला. आता चाललो आहे आपण नाश्ता करायला. 11:20 झालेत आणि आज नाश्त्याला पण खूप उशीर झाला, आणि आता लगेच नाश्ता करून आपणाला निघायचं तहसीलला, कारण वेळ पण खूप केला ना. आज काम झालं पाहिजे आपलं फटाफट सगळं. तर चला नाश्ता करतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, नाश्ता वगैरे झाला आहे आता आमचा, आणि आम्ही आता निघालो आहे श्रीवर्धनला. 12:15 वाजलेत. सगळं आवरून वगैरे आता निघालो आहे. तर मित्रांनो, आम्ही आत्ताच श्रीवर्धनला जाऊन आलो. दुपारचे 3:45 झालेत, आणि श्रीवर्धनहून येईपर्यंत वेळ गेला, कारण की आपलं काम जे होतं ते आता सगळी कामं संपवलेत. बँकेतली कामं झाले, मेन तहसीलची कामं झाले, आणि बँकेत काय एवढा वेळ नाही लागला, पण बाकीचे इतर कामं असल्यामुळं थोडासा वेळ गेला आम्हाला. आणि मेन जे डॉक्युमेंट पाहिजे होते, कारण उद्या आम्ही पुण्याला जाणार आहे ना, तर त्याच्यासाठी की डॉक्युमेंट घेऊन जायचे होतं जाताना. इंडेक्स वगैरे जे काय असतं ते
तर ते सगळं घेऊन जायचं होतं, त्यामुळं यायला पण उशीर झाला. सगळे डॉक्युमेंट घेऊन आता परत घरी आलो आहे आता. आणि आता भूक पण लागली खूप, कारण सकाळी नाश्ता करून निघालो होतो. येईपर्यंत आता 3:45 वाजलेत, कारण 3च्या नंतर ते सगळे डॉक्युमेंट देतात, त्यामुळंच उशीर होतो जास्ती आम्हाला. पण असो, आता झालेत कामं आणि उद्या सकाळी आपण पुण्याला जाणार आहे. त्याआधी आता चाललो आहे आपण जेवायला, म्हणजे जेवण वगैरे करू आणि मग आपणाला जायचं आहे थोडा वेळ आराम करून एडिटिंग वगैरे करायची आपणाला. म्हणून चला आता जेवण वगैरे करू आणि जाऊ. आता ताई पण खूप थकली आहे ना, कारण दिवस आज सकाळी 12 वाजता गेलो आणि 4 वाजता परत आलो. 5 तास गेले दिवसभर तिकडं. तर मित्रांनो, आता आपण झाडांमध्ये फिरतोय, कारण की झाडं बघत बघत चाललो आहे. कुठं पाणी घालायला आलं आहे, कुठं नाही ते बघत बघत चाललो आहे. आणि असंच एक तुम्हाला आता एक म्हणजे असं पाती टाईपमधली आहे ओडोमॉसचं झाड. ओडोमॉस म्हणजे तुम्ही मच्छर चावल्यावर ते ओडोमॉस लावता ना, तर ते कशापासून बनवलं जातं ते दाखवतो तुम्हाला. ते एक चहासारखं दिसणारं एक ही आहे, गवती टाईपमधलं आहे. तर त्याच्यापासून ओडोमॉस बनवलं जातं. तर आपल्याकडे त्याचे रोपं वगैरे आहेत, म्हणजे विकायला नाही आहे पण असं आहे. तर हे बघा, ते दिसायला गवती चहासारखं दिसतं पूर्ण. हा बेड जी बघता ना, हे 2-4, तर हे पूर्ण गवती चहाच दिसतो. पण ॲक्च्युली हे गवती चहा नाही आहे, हा आहे ओडोमॉस. तर जेव्हा मच्छर वगैरे चावतात, आपण मेडिकलमध्ये जातो आणि ओडोमॉस घेऊन येतो ना, तर ते ओडोमॉस ह्याच्यापासून बनवलं जातं. आणि असं हे भरपूर मोठे मोठे भेटतो. दिसायला तुम्हाला असं वाटतं की हा चहाच आहे. आता हे बघा, ही जी लावलेलं आहे हा तुम्ही बघताय ना, हा चहा आहे. आणि ही चहाचीच लाईन लावलेली आहे सगळी, ही तुम्ही बघताय ती. आणि ह्याच्यामध्ये हे ओडोमॉस आहे. लोकांना वाटतं हे चहाच आहे. असं कितीतरी वेळेस लोकांनी हे चहा म्हणून ओडोमॉस घेऊन गेलेले इथं. ओडोमॉस ओळखायचं म्हणलं ना, तर ह्याचे पानं थोडेसे कडवट लागतात आणि चहा एकदम त्याची चव वेगळी आहे. दोघांची चव वेगळी आहे. कडू लागलं की समजायचं ओडोमॉस आहे, आणि कडवटपणा नसेल पातीमध्ये तर चहा आहे. असं या दोन्हीमधला फरक आहे. आणि अशी सेम टू सेम झाडं दिसतात बघा ना तुम्ही. आता हे समोर बघा, हे लावलेत ना इकडं, ही ओळीन लावलेत, ती चहा आहे आणि हे ओडोमॉस आहे. दोन्हीचा काहीच फरक कळत नाही, पण ते ओळखणारा माणूस असेल ना तरच तुम्हाला समजतं की ते ओडोमॉस आहे का गवती चहा आहे, काय आहे ती. तर असे हे गवती, आज तुम्हाला ओडोमॉसचं झाड दाखविलं आणि गवती चहा पण दाखविला. दोघांमधला फरक पाती बघून गेलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही, पण ॲक्च्युली चव बघायला गेले तरच तुम्हाला समजेल की ओडोमॉस आणि गवती चहा याच्यामधला फरक काय ते. आता हे तुम्ही बघताय माझ्या मागं, हे जे आहे ना, हे सुपारीचे झाड आहेत सगळे. अजून आत्ता लावले, 2 वर्ष झालं, 2 वर्ष झालं सुपारीला. आणि आणखीन तरी काय नाही लागलेल्या, अशा ओळीनं लावलेल्या सुपाऱ्या. आता नारळ पण लावायचे आपणाला ह्याच्यामध्ये, मध्ये नाही पण थोडंसं वेगळे. आणखी तिकडे 8-9 झाडं नारळाची आहेत ना, तर ते मध्ये लावून टाकू कुठेतरी, म्हणजे मामा लोकांना सांगू आता की असं करायचं म्हणून. तर आज तुम्हाला गवती चहा आणि ओडोमॉसमधला फरक सांगितला. आणि मेन म्हणजे काय की दोन्ही दिसायला सेम असतात, पण फरक हा आहे की दोघांमध्ये चव, म्हणजे दोघांची पाती आपण एक चाखून बघितली ना की लगेच लक्षात येतं की गवती चहा आहे का ओडोमॉस आहे, हे दोन्ही पण कळून जाईल आपल्याला लगेच. तर मित्रांनो, बॅग घेऊन आलो आपण आणि आता जाता जाता तुम्हाला आणखीन गवती चहा दाखवतो. आता म्हणजे आता तुम्ही एक लाईनमधला गवती चहा बघितला, पण भरपूर प्रकारचा गवती चहा दाखवतो, म्हणजे वेगळं वेगळं. आता त्याची जात वेगळी आहे. तर म्हणजे तो गवती चहाच आहे, पण ॲक्च्युली त्याचा उपयोग ऑइलसाठी केला जातो. म्हणजे मसाजचं जे ऑइल असतं ना, तर ते ऑइल बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. तर तुम्हाला दाखवतो मी आता तो पण चहा कसा. आताच कटिंग वगैरे केलं आहे त्याचं, आणि कटिंग केल्याच्या नंतर हे बघा, हा आता कटिंग केला आहे. हा पण गवती चहाच आहे, चहामध्ये वापरतात काही लोक, पण ॲक्च्युली ह्याचा जास्ती उपयोग तर मसाजचं ऑइल बनवण्यासाठी केला जातो. तर ह्याची पण पाती सेम आहे. ह्याची पाती जी आहे ती थोडीशी वेगळी आहे. ह्याच्यामध्ये काही नंबर असतात. आता हा नंबर मला ॲक्च्युली माहिती नाही, पण याच्यामध्ये पण बरेच वेगळे नंबर असते त्याच्यामध्ये चहामध्ये. जसं आपण ऊस बघतो 32-16 असं काहीतरी ऊसाचा नंबर असतो ना, तसंच ह्याचाही नंबर असतो चहामध्ये पण. तर आता हा ॲक्च्युली जो चहा आहे, आता हा बघा तुम्ही, हा जो चहा आहे ना, तर हा ऑइलसाठी, स्पेशल ऑइलसाठी वापरला जातो. आणि याचा उपयोग खूप वेगळा मसाजसाठी, अजून बऱ्याच याच्यासाठी केला जातो. पेन रिलीफ वगैरे असे बरोबर काय काय याच्यापासून बनवलं जातं. तर असा एक आज तुम्हाला वेगळाच थोडासा चहाबद्दल सांगून दिला.
ॲक्च्युली ही जी जात बघितली आता तुम्ही बघितलेली आहे ना, तर हे मिळत नाही आहे जास्ती करून, कारण की हे काकांनी गुजरातवरून आणलेला हा चहा बघता ना तुम्ही, तर हा गुजरातवरून आणला आहे. तो इथं ॲक्च्युली भेटत नाही. आणताना आम्ही काकांनी किती एक 8 ते 10 रोपं आणली होती फक्त, तर त्याची आता एवढी रोपं केलेली आहे इथं. तर असं आहे. आणि हे बघा कांचन कसलं भारी फुल दिसतंय. असे भरपूर कांचन. आता हा पिंकवाला आहे. असे 2 प्रकारचे कांचन आहेत, एक पांढरा आणि एक पिंक. तर पांढरा आपण खाली शांतीवनात लावला आहे यावर्षी, आणि पिंक जो आहे तर इथं पण आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठा कांचन आयुर्वेदिक वनामध्ये होता आपल्या इकडं, पण ॲक्च्युली तो आता वादळामध्ये पडला आहे, म्हणून आम्ही आता कांचनाचे भरपूर वेगळे वेगळे झाडं लावलेले आहेत. 2 प्रकारचा कांचन आहे, एक पांढरा आणि एक पिंक. पिंक तुम्ही बघितला, पांढरा आता साफसफाईला खाली गेले लोक, तिकडलं क्लीन झाला ना शांतीवन की मग तुम्हाला पांढरा कांचन पण दाखवतो. अशी भरपूर वेगळी वेगळी झाडं आहेत. आता तुम्हाला एक मोजून 8 ते 9 झाडं सांगितली असतील. टोटल 5,500 झाडं आहेत. पण व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये जमल तसं, कारण प्रत्येक वेळेस टाकायला नाही जमत आपणाला झाडांची व्हिडिओ. जेव्हा वेळ असेल तेव्हा नक्कीच टाकायचा प्रयत्न करेन. ॲक्च्युली काय आहे की कधी कधी बाहेरची कामं किंवा दुसऱ्या कामात व्यस्त असेल तर मग झाडांकडं शूटिंग करायला जाता येतच नाही. जसा वेळ मिळेल तसं शूट करतो आणि मग अपलोड करतो व्हिडिओ एडिट करून. तर असं आहे. असे भरपूर झाडं वेगळी वेगळी आहेत. आज तुम्हाला 2 प्रकारचा गवती चहा आणि सिट्रॉनिला असे 3 प्रकारचे आणि कांचनबद्दल सांगितलं तुम्हाला. कांचन ही आयुर्वेदिक झाड आहे, असं नाही की नाही म्हणून. ते कांचनचा पण आयुर्वेदामध्ये भरपूर उपयोग केला जातो. आणि सिट्रॉनिला तर तुम्ही बघितलंच, ओडोमास वगैरे जे आहे तर ते त्याच्यापासून बनवलं जातं. आणि चहा तर साधा चहा जो आहे तर त्याचा आपण चहा वगैरे पिण्यासाठी वापरला करतो. आणि आत्ता जो दाखविला तुम्हाला तर त्याचा उपयोग ऑइलसाठी केला जातो, म्हणजे मसाजचं ऑइल जे बनवतात तर त्याच्यानं बनवतात. तर चला आता जातोय आपण गेटवर, आणि तिकडे बसून आपणाला एडिटिंग करायची. ते कालचा ब्लॉग सगळ्यात मोठा ब्लॉग होणार आहे तो, तर तो नक्कीच बघा मित्रांनो, कारण की खूप भारी भारी व्ह्यू असणार आहेत त्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघता बघता 6:30 वाजले आणि 4 वाजता एडिटिंगला बसलो आहे. तर 6:30 कसे वाजले ते आणखी काही कळलंच नाही. तर आणखीन बराच एपिसोड बाकी आहे. आत्ताशी फक्त 12 मिनिटाचा एपिसोड एडिट झाला आहे. तर मित्रांनो आज आपण इथे संपतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.